नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे मस्त अशा खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत. ह्या शंकरपाळ्या एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. टेक्स्चर देखील या शंकरपाळ्यांना खूप छान आलेलं आहे. अगदी खुसखुशीत झालेले आहेत. मी एक तुम्हाला तोडून देखील दाखवते. तुम्ही ते पाहू शकता किती खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या बनलेल्या आहेत. चला तर मग कृतीकडे वळूयात. एका बाउलमध्ये इथे मी 2 वाटी मैदा घेणार आहे. मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी पांढरे तीळ 1 चमचा घालणार आहे. पांढऱ्या तिळाच्या ऐवजी तुमच्या जवळ जर कलोंजी असेल तर घातली तरी चालेल. चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे थंड जे तेल असतं ते तेल घालून घेणार आहे. तेल घालताना थंडच घालायचं आहे. थंड तेल घातल्यामुळे आपल्या ज्या खारी शंकरपाळ्या आहेत त्या मस्त अशा खमंग खुसखुशीत बनतात. तेल घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिश्रण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे तेल असतं ते मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं जातं आणि आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत बनतात. अशा प्रकारे हातावर एक गोळा तयार करून बघायचा आहे. म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पीठ सैलसर मळायचं नाही. आपलं जे पुऱ्यांसाठीचं जे पीठ असतं त्या प्रमाणे हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. घट्टच पीठ मळायचं आहे. घट्ट पीठ मळल्यामुळे आपल्या खारी शंकरपाळ्या मस्त अशा खमंग खुसखुशीत बनल्या जातात. तेल देखील आतमध्ये मुरलं जात नाही. त्यामुळे पीठ मळताना थोडंसं घट्टसरच मळायचं आहे. नंतर वरून तेलाची धार सोडून हे पीठ छान असं परत एकदा मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. नंतर आता आपण ह्या पिठावरती झाकण ठेवून हे पीठ 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया. एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर ना तुम्ही इथे पाहू शकताय पीठ हलकंसं नरम झालेलं आहे. म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. नंतर एकदा हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. नंतर याच्यामधून चपाती बनवण्यासाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे. ह्या गोळ्याला आपण गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपण जशी चपाती लाटतो तसं हे लाटायचं आहे. फक्त लाटताना थोडंसं जाड ठेवायचं आहे. आता याला आपण घडी करणार नाही, डायरेक्ट हे लाटायचं आहे. अशा प्रकारे थोडेसे काठ मधला भाग असं हे लाटत जायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, चपाती जशी पातळ असते तेवढं पातळ आपल्याला हे लाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी इथे हे लाटून घेतलेलं आहे. नंतर याच्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या ज्या खारी शंकरपाळ्या आहेत त्या एकसारख्या बनल्या जातात. आता हे कट करून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे साईडून देखील आपण छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जसा खारी शंकरपाळीचा शेप असतो तशा प्रकारे इथे मी शेप देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. आता नंतर याला मधून असा एक कट द्यायचा आहे. कट देऊन झाल्यानंतर या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अशा प्रकारे प्लेटवरती काढून घ्यायच्या आहेत. प्लेटवरती काढताना जर एकमेकावर पडल्या तरी चालतील. तेलामध्ये टाकल्यानंतर त्या वेगवेगळ्या होतात. अशा प्रकारे सर्व ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणखी एका गोळ्याच्या मी तुम्हाला इथे आणखी एक गोळा मी इथे तुम्हाला लाटून दाखवणार आहे. अशा प्रकारे साईडचे जे कट आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. आणखीन मधून ह्याला कट दिलेले आहेत. अशा प्रकारे मधून मी याला अजून एक कट देऊन घेतलेला आहे. आणि ज्या आपण कट केलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आणि ज्या कट करून घेतलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अशा प्रकारे तेलामध्ये घालायच्या आहेत. एका बॅचला जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. अगदी चमच्याने या थोड्याशा अशा प्रकारे सुट्ट्या करायच्या आहेत. तेलामध्ये टाकल्यानंतर त्या आपोआप व्यवस्थित सुट्ट्या होतात. एक 2-3 मिनटाच्या अंतरानंतर याचा थोडासा कलर आपल्याला बदललेला वाटू लागल्यानंतर आपण हे पलटी करून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडून एक 2 ते 3 मिनटं असं दोन्ही साईडून ह्या खारी शंकरपाळ्या आपण मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरच तळल्यामुळे काय होतं, शंकरपाळ्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात आणि त्याला मस्त असा खमंग खुसखुशीतपणा देखील येतो. तर इथे तुम्ही पाहू शकता इतपत कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना आणि आपल्या ह्या शंकरपाळ्या आहेत त्या मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता मी ह्या बाहेर
काढून घेणार आहे. जास्त डार्क करायच्या नाहीत, कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा या शंकरपाळ्यामध्ये जी तळण्याची जी प्रोसेस असते ती चालूच राहते. त्यामुळे अगदी थोडासा हलकासा कलर आल्यानंतर या शंकरपाळ्या आपण बाहेर काढून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या बॅचच्या देखील मी शंकरपाळ्या तळून घेते. एक 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ना अलटी पलटी करून 2 ते 3 मिनटं 2 ते 3 मिनटं अशा तळून घेतल्या. मस्त असे टेक्स्चर आपल्या शंकरपाळ्यांना आलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आतून बाहेरून खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या बनलेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.